थांब राजा टाकल्या तो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल विपुल दुरे. तर अरे हिंदी बोलणार होता. तर आजचा आपला 7वा ब्लॉग आहे 30 डेज चॅलेंजचा. तर आता नाश्ता करतो, जरा बाहेर गेलो होतो सकाळी उठून. तर जरा चाय बी पितो, जरा टी व्ही बघत बघत पिक्चर लावला जरा. थांबा एक मिनटं, पिक्चर चालू आहे आता जे दलापतीचा बिगाल. तर तर नाश्ता यांचा लाईट लाव विधी. सो अरे काय असं कसं बनवले दीदीने चिकट चिकन झालाय तो. काय माझ्या बहिणीनं नीट जेवण बनवता नाही येत यार. मी नाही केलंय. जा मी नाही मला नको वाटा ना काढू. जेवण पण नाही जाणार. बघून ठेवून नंतर का चाय पितो पहिली. तर काय आता चाय पितो. बिस्किट आणल्या बहिणी क्रीमवाला माझ्यासाठी बारक्या. ते चाय पितो, तुमच्याशी बोलतो. सो काय आता मगाशी नाश्ता केला, तुम्हाला दाखवलं. हळद पडलं, झोप लागली, विसरलं. परत व्हिडिओ बनवत होतो मी, जाग आली अचानक. झोप सकाळी उठलो ना, कारण रात्री उशिरा एक तर झोपतो, आता सेकंडवर नाही येतोय. तर सकाळी उठलो, परत झोपायचं बघा. डोळं फ्रेश बिश होऊन बाहेर गेलो होतो, म्हणून आता नाश्ता केला. सकाळी नाश्ता पण नव्हता केला. त्यानंतर मग आता नाश्ता करून बोललो व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. फक्त 2 मिनटासाठी डोळे बंद केले, झोपत लागली, बेकार झोप लागली. तर जरा RS जरा चालू करायचे. कधी आता चालू केली, कधी उरण बीचला गेलो तेव्हा. तो 10-15 दिवस, म्हणजे 10 दिवसाच्या अगोदर अरे ब्लॉग तो तेव्हा पडला असेल, त्याच्या अगोदर मी व्हिडिओ काढला होता. कारण तेव्हा ती गाडी घेऊन गेलो होतो, तर तिला चालू करायला लागेल. तर मी चालू नाही केली, बघू आता चालू होते का नाही. ती आलं तर होईल. तिला जाम खर्च आला आहे, कधी करू ती कधी. मला वेळ पण नाही भेटत आहे, तर पैशातून जुगाड करायला लागेल. जास्त खर्च आहे थोडा. एक एक करू, एकदम करायला मागत पडेल. एक एक गोष्ट करायला लागेल मला असं वाटतं. आता बघू, आता एक एक करतो. सुट्टी पण नाही भेटत आता. 1-2 तारखेला जर भेटली तर बघू. 1-2 तारखेचा पण प्लॅन आहे माझा. बेकार झोप येते, सॉरी. 1-2 तारखेचा प्लॅन आहे माझा, कुठेतरी राईडला जायचा. भावाला विचारायचं, इजून विचारून राहिलं. त्यांनी जर गाडी दिली तर बेस्ट काम होईल, कारण त्याच्याकडे एक्सपल्स आहे. मी एक्सपल्स नॉर्मल फक्त एवढीच, जास्त नाही होती चालवलेली, थोडीच चालवलेली. मला ती लॉंग राईडला चालून बघायची. 100-200 लोणावळा तरी असता आसपास जवळ मारून बघायची, ती कशी वाटते, कम्फर्टेबल आहे का नाही, काय नाही. कारण बघू, जर बेस्ट वाटली मला, जरा चालवायला जरा मजा येत असेल तर बघू. सांगता नाहीत, चेंज पण करेन मी RSला. इच्छा तर नाही होत RSला चेंज करायची, पण सध्या कम्फर्ट पाहिजे. सांगतो तुम्हाला. बघा घेतली RSची चावी. बघू, चालू करूया. कंडिशन काय झाली गाडीची. आता घराच्या बाहेर असं तरी साफ नाही करत. तर दिसते एक प्लॅन होतो स्टिकर काढलेला. त्यांना झाले बाबा. वाईड अँगलला घेतलं. ऊन आलं. क्लायमेट. तर गाईज आहे गाडीत पेट्रोल. बघू, विचार चालला RS घेऊ, काढूया जरा.
कारण मी काढतो संडे असं वाटलं तर काढतोच गाडी शक्यतो. तर आता गाडी काढतो, जरा झोप काढतो, मग कारण निघायचं पाऊण तासाने. ते वाटले पावणे 2ला मी निघतो कामावर. एक झोप काढतो, डायरेक्ट तुम्हाला गाडीवरच भेटेन. आता फ्यूल थोडा भरतो, फ्यूल भरूनच निघेन डायरेक्ट गाडीवरच भेटेन. झोपेत काय पण बडबडतं सध्या, झोप येते मला, बेकार झोप येते. एक तास जरा झोपलो ना मला एकदम रिलॅक्स वाटेल. तर आता बघतो, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने, जरा झोप काढत होता. बाय बाय. सो गाईज, आता बाईकवर आहे, सिनेमॅटिक शॉट काढत होतो थोडे. तुम्ही बघा, पहिले शॉट बघा, नंतर भेटतो तुम्हाला. तर बघा, आता शॉर्ट बघितले असेल, तुम्हाला कसा वाटलं ते मला शेअर करून सांगा कमेंटमध्ये. तर आपण डायरेक्ट बाईक कामावर चाललो आहे. तर डायरेक्ट आता हेल्मेटला लावतो मोबाईल, माउंटला म्हणजे, आणि आपण मेन मोटर ब्लॉगिंगवर येऊया डायरेक्ट. सो गाईज, तर आता आलो आहे मोटर ब्लॉगिंगवर. आज आरएसची मजा येतं आरएस मध्ये. थांब राजा टाकल्या घुंगरू मध्ये जरा शॉर्ट होतो. आरएसची मजा आहे. हो, रोज परवडत नाही पाण्यासारखी पेट्रोल पिते गाडी. सायकल वाले सरक, आपण जोश में आले. खाली रस्ता भेटला अजून मजा येते. राईट, आज खेचणार आरएसला, मजबूत खेचणार. रॉप और फीचर करतात ना खूप गाड्यांमध्ये. फीचर गेलं तेल लावत, रॉप और बघितली गाडीत जी खिचते आवाज, वाह, मजाच येते आवाजावर जिजब विदा. घुंगरूवाल्या ना या एक्झॉस्टच्या आवाजावर. हे टेम्पररी, हे आज न उद्या बंद होईल. जर का आता एवढी पॉवर देते, पॉकेट चेंज केला किती मजा देईल. यो ब्रो, कमी नाही, लगेच जागेवर पिकअप आहे. खेचतो जरा गाडी. ब्रेकर येतात ना म्हणून कंटाळा येतो. चिपकवली असते आता, नाही तर 120 ला तरी. चिपकू थांबा, 100 तरी चिपकून घेऊन जाऊ. गेली. हेच मला आरएस आवडतं. एंड टायमाला माझा माइंड बदलतं, हिला काढलं तर मी रडेल, फालतू मध्ये पस्तावणार.
छोटासा पॅच अशी रॉकेट सारखी जाते ना, लगेच कव्हर करून टाकते. हे सगळे आंडू पांडू वाटतात मला आजूबाजूचे तुझ्यावर बसले की. अरे परे पडेल पडेल पोरग, काय करते बाई. तर काय काय लोकांना अशी व्हिडिओ आवडतात रायडिंग वाले, फुल एकदम रफ रायडिंग वाले, त्यांच्यासाठी बनवली स्पेशल. म्हणून मी आज जाणून बुजून आरएस काढली. हळू हळू याच्यावर हळू. आता मी रफवायचो इकडं, खोड सारखा घासायचो इकडं. क्लायमेट क्लायमेट क्लायमेट. रस्ता तर तुम्हाला हात दाखवू शकतो, रोजचा रस्ता आहे तर. नवीन काय नाही दाखवू शकत स्पेशल, पण ही मजा देऊ शकतो. कोण आर एस लवर असेल, ज्याच्याकडे आर एस ओनर असेल त्यालाच माहिती आर एस ची मजा काय. दिसायला हत्ती दिसते, पण हत्तीच्या नादी नाही लागायचं. हत्ती चांगला चांगल्याला उचलून फेकून देतो हा. मजा आहे आर एस ची. इझिली आहे 100, 102, 106 इझी. ब्रेकिंग पण एकदम हार्ड आहे. पोलीसवाले होते तिकडे, आयला नशीब काय केलं नाही. थांबवलं असं बिनकामाचं. तर काय आपला व्हिडिओ बंद करायचा टाइम आला, तर व्हिडिओ बंद करतो, जातो कामावर. तर एवढंच दाखवायचं होतं म्हणूनच गाडी पळवली. काही काही लोकांना पळवलेले व्हिडिओ आवडतात. तर तर हा व्हिडिओ तरी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. 50-50 तरी व्ह्यूज जाऊ दे, कारण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओला गेलेच नाहीत तेवढे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.